अलिबाग जेट्टीवरून आणलेल्या रावस मच्छीची आपण बनवत आहोत फिश फ्राय आणि फिश करी. अगदी झटपट आणि बनवायला अतिशय सोपी आणि कमी साहित्यामध्ये आपण ही फिश फ्राय बनवत आहोत. तर इथे मी सगळी मच्छी जी आहे ती साफ करून घेतलेली आहे आणि वाटण्यासाठी आपण लसूण घेतलेला आहे 1 गड्डी, अर्धा वाटी ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि 2 इंच आलं, अर्धा चमचा जिरं घेतलं तरी सुद्धा चालेल. नंतर इथे मी फिश तळायला आणि रश्श्यासाठी वेगळे वेगळे फिश काढून घेतले. त्यामध्ये ही आपण रश्श्यासाठी वापरणार आहोत. ही स्वच्छ धुवून घेतली आहे. इथं जे वाटणाचं साहित्य घेतलं ते सगळं मिक्सरमधनं छान बारीक करून घेतलेलं आहे. आणि इथे पातेल्यामध्ये मी 2 पळी तेल घालून चांगलं तापवून घेतलं आहे. आता आपण यामध्ये ठेचलेल्या लसूणाच्या 5-6 पाकळ्या आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि हा लसूण छान असा गोल्डन रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आता हा जो लसूण आहे हा छान असा परतला आहे. थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. आपला लसूण छान परतला का आपण यामध्ये जे वाटण वाटून ठेवलेलं ते वाटण घालायचं नाहीये, तर आधी आपण घालणार आहोत तिखट. तर आधी आपण इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि जे आपण घरगुती मसाला आहे हा 4 चमचे घरगुती मसाला मी घालणार आहे. कारण असं आहे की यामध्ये जर आपण तेलामध्ये मसाला घातला तर आपल्या जी फिश करी आहे त्याला छान असा रंग येतो. आता आपण इथे जे वाटण वाटून ठेवलेलं ते वाटण घालायचं आहे आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा. आणि ही रेसिपी मी बनवत आहे माझ्या नंदेच्या घरी, त्यामुळे तुम्हाला किचन थोडंसं वेगळं दिसत असेल. तर आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत 5 ते 7 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. कारण आपण जे खोबरं वापरलं आहे ते कच्चं वापरलं आहे, भाजलेलं नाही आहे. तर त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. 5-7 मिनटं लागतात, खूप जास्त वेळ लागत नाही. आणि अगदी 10 मिनिटामध्ये आपली ही फिश करी तयार होते. तर आता आपला मसाला भाजत आलेला आहे. इथे जी फिश ठेवलेली आहे ही आपल्याला रश्श्यासाठी वापरायची आहे. तर आता आपला जो मसाला आहे तो छान भाजला आहे, तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये जी फिश रावस मासे आहेत, फिश आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे परतायचे आणि लगेचच गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. तर इथे पाणी घालून घेतलेलं आहे. तर आपल्या आवडीनुसार इथे तुम्ही पाणी घालू शकता, कमी किंवा जास्त, जसं तुम्हाला घट्ट पातळ हवंय त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालून घ्या. आणि 1 उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये चिंचेचं जे पाणी बनवून ठेवले ते चिंचेचं पाणी घालून घ्यायचंय. 5 मिनिटामध्ये आपल्या करीला छान अशी उकळी येईल. आता आपण इथे मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं आणि 5 मिनिटं झालेत आणि आपल्या जी करी आहे त्याला मस्त अशी उकळ आली आहे. आता आपण यामध्ये चिंचेचं जे पाणी बनवून ठेवलेलं ते पाणी घालून घेऊया
आणि पुन्हा एकदा 5 मिनटं झाकण ठेवून आपण हे जे मासे आहेत हे शिजवून घ्यायचे. तर आता आपण चिंचेचं पाणी घालतोय. चिंचेचं पाणी नसेल घालायचं तर तुम्ही इथे कोकम घातलं, कोकम आगळ घातलं तरी सुद्धा चालेल. तर आता आपली जी रावस मच्छी आहे ही छान अशी शिजली आहे. 5 मिनटं झाली आहे. झाकण ठेवून आपण 5 मिनटं उकळी काढून घेतलेली आहे. आणि आता ही बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे. आता आपण फिश फ्राय करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी जे मासे आहेत त्याला मीठ लावून घेते. तर अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे. नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे, अगदी अर्धा चमचा. आणि सोबतच आपण इथे तिखट घालून घेणार आहोत. जे रश्श्यासाठी तिखट वापरलं तेच तिखट मी इथे वापरणार आहे. तर 2 चमचे मी तिखट घालून घेते. मस्त तिखट घालून घ्यायचं आणि मस्त हातानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. त्याआधी आपण इथे आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत, 1 चमचा. नंतर इथे मी चिंचेचा कोळ घालून घेते, 1-2 चमचे. आणि आता आपण हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचंय. हे पहा, अशा पद्धतीने हातानेच मिक्स करून घ्यायचंय. इथे मी 4 चमचे रवा, 4 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं मिश्रण एकत्रित करून घेतलंय. आपण फिश फ्रायसाठी हा मसाला बनवतो. फिश आपण फिश यामध्ये घोळवायचे आणि मग आपल्याला तळायचे. तर तवा छान तापलाय. त्यावर इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून या तेलावर घातलेल्या आहेत. छान अशा परतल्या गेल्या. मग त्यावर आपण पिठामध्ये घोळवलेले हे रावसचे तुकडे आपण एक करून ठेवायचे आहे तेलावर. तर आधी लसूण घालून घेऊया. तर लसूण चांगला परतला, एक करून आपण हे जे रावसाचे तुकडे आहेत ते पिठात घोळवून तेलावर सोडायचे. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली फिश फ्राय तयार होते. हे पहा, अशा पद्धतीने मी तुकडे सगळे या फ्राय पॅनवर मांडून घेणारे. हे पहा, असे आपण हे फिशचे तुकडे तेलावर मांडून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने आपण ही मच्छी छान अशी खरपूस भाजून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने घोळवायचे आणि तेलावर सोडायचे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आता आपण एका बाजूने फिश फ्राय झाली तर पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घ्यायची. आता आपले जे फिश आहेत ते एका बाजूने तळून झाले. आता आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मस्त असे फ्राय करून घेऊया. आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे दोन्ही बाजूने चांगले परतून घ्यायचे, चांगले फ्राय करून घ्यायचे. शॅलो फ्राय करतोय आपण. आणि लसूण जो घालतो आपण तेलामध्ये तो नक्की फ्राय करून पहा, त्याने आपल्या फिश फ्रायला खूप छान अशी चव येते. तर आता आपण दोन्ही बाजूने मस्त अशी फिश फ्राय करून घेऊया. नंतर गेल्यावर कोकम सरबत देतात आपल्याला, म्हणून त्याला धग नाही लागला जास्त. तर आता आपले दोन्ही बाजूने फिश फ्राय तयार आहे. आता आपण इथे थाली वाढलेली आहे, म्हणजे फिश थाली. इथे रावसाचा रस्सा, कोळंबीचा रस्सा, नंतर आपण इथे चपात्या घेतलेल्या आहे, शेंगा घातलेली कोळंबी आहे
चपात्या घेतलेल्या आहेत आणि आपण जे रावसाचे तुकडे फ्राय केले ते आणि मस्त मऊ असा इंद्रायणीचा भात. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय बाय.